आणि आता बातमी आहे चंद्रपुरातून। पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालाय। शुक्रवारी विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे। तर पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आता जिल्हा प्रशासन सज्ज झालेला आहे। 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे आणि त्यासाठी आता जिल्हा प्रशासन सतर्क झालेला आहे। जिल्हा प्रशासनाने आता तयारी सुरू केलेली आहे। या संदर्भात पालिका आयुक्त विपिन पालीवाल यांच्याशी बातचीत केली। आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी पाहुयात। प्रशासन कामी लागलेलं आहे। जिल्हा प्रशासन महानगरपालिका प्रशासन हे सगळं कामी लागलेले आहे। मतदान जास्त करावं लोकांनी त्याच्यासाठी नवीन शक्कल तयार करण्यात येत आहे, जेणेकरून मतदार घरातून बाहेर पडतील आणि मतदान करतील। या विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत महानगरपालिकेचे आयुक्त पालीवालजी आहे। सर, मला एक सांगा की आता काही तासच उरलेले आहे मतदानासाठी आणि मतदान जास्त लोकांना करण्यासाठी तुम्ही आव्हान करत आहे। कसे आव्हान आहे आणि काय योजना? याकरता प्रशासनाने सेल्फी स्पर्धा जाहीर केलेली आहे। प्रत्येक बूथवर सेल्फी पॉइंट ठेवला जाणार आहे। सेल्फी घेऊन दिलेल्या नंबरवर सेल्फी अपलोड करायची आहे, त्याद्वारे लकी ड्रॉ काढला जाणार आहे। शासनाने मॉडेल बूथ तयार केलेले आहेत, जेणेकरून नागरिकांना तिथे आल्यावर त्याला घरच्यासारखं वातावरण मिळेल, एक चांगलं वातावरण मिळेल। तिथं त्याला थांबून वोटिंग करता वाट जी पाहायची आहे ती त्याला तिथं सुविधा दिलेल्या आहेत। जिथे जिथे व्हरांडे नसतील किंवा काही उन्हाचा तडाखा बसत असेल तिथे पेंडॉलची व्यवस्था केली आहे। पिण्याची पाण्याची व्यवस्था महानगरपालिकेने केलेली आहे। दिव्यांगांकरता व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे। महिलांसाठी तिथे मदतनीस ठेवलेल्या आहेत आणि सर्व सुविधा तिथे शासनाने पुरवण्याचा संकल्प केलेला ते पुरवत आहेत। त्याचबरोबर काही नागरिकांना अशी अडचण असते की त्यांना मतदान केंद्र माहीत नसतात की माझं मतदान केंद्र कुठं आहे। याकरता महानगरपालिकेने आपल्या शहरामध्ये प्रत्येक बीएलओच्या मार्फत वोटर स्लिपचं वाटप केलेलं आहे आणि आपण असं सुद्धा नागरिकांना त्याकरता कुठल्या लिंकवर जाऊन त्यांनी जर आपला वोटर आयडी क्रमांक टाकला तर त्यांना कुठल्या मतदान केंद्रावर त्यांचं मतदान राहणार हे त्यांना माहीत पडेल, घर बसल्या माहीत पडेल। नक्कीच आपण बघितलं की मतदान जास्त व्हायला पाहिजे, यासाठी प्रशासन सज्ज आहे। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर। तर जिथून मतदान साहित्याचं वाटप होणार आहे तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी। पाहुयात। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा मतदान उद्या दिनांक 19 तारखेला होणार आहे। यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। आपण बघू शकता की कशा प्रकारे हे सगळे कर्मचारी आहे पोलिंग बूथ साठी इथं आलेले आहे। पोलिंग बूथ घेण्यात येत आहे। यासाठी पोलीस प्रशासन असो की जिल्हा प्रशासन असो पूर्णपणे सज्ज झालेलं आहे। आपण बघितलं की एकूण या लोकसभा मतदारसंघामध्ये 2118 मतदान केंद्र बनवण्यात आलेले आहे आणि यासाठी 9492 कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे। आपण जर राजूर विधानसभाचा आराखडा घेतला तर राजुरा विधानसभामध्ये 330 मतदान केंद्र बनवण्यात आलेले आहे। चंद्रपूरमध्ये 383 मतदान केंद्र आहे। बल्लारपूरमध्ये 361 मतदान केंद्र बनवण्यात आलेले आहे। वरोरामध्ये 340 मतदान केंद्र बनवण्यात आलेले आहे। वणीमध्ये 366 मतदान केंद्र बनवण्यात आलेले आहे। आपण जर बघितलं की जी पूर्ण यंत्रणा कामी लागलेली आहे। 19 तारखेला सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे। यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर।